पुढची बातमी। विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी ठाकरे बंधू पुन्हा एकदा एकत्र आले। मुंबईमध्ये 26 जुलैला ठाकरे बंधूंचा संयुक्त मोर्चा सुद्धा निघणार आहे। यापूर्वी मराठी भाषेच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू एकत्र आलेले आणि आता विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर पुन्हा ते एकत्र येणार आहेत। प्रतिनिधी महेंद्र जोईल या संदर्भात आपल्याला आणखी तपशील देतील। महेंद्र, नक्कीच रिद्धी, आपण पाहिलं असेल दिल्लीमध्ये जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांनी जे आंदोलन उभारलंय त्या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळतो आणि सोनम वांगचुक यांना आता इस्पितळात असल्यानंतर त्या ठिकाणी अभिजित जितके त्या आंदोलनाचं सगळं काही पाणी घालतात। मात्र या सगळ्या संदर्भात आता आपण बोलायला गेले तर उद्धव ठाकरेंनी जे ते पत्रकार परिषद घेऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। राज ठाकरेंनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला होता। कालही राज ठाकरेंच्या घराबाहेर हे सगळे तरुण आंदोलक आहेत ते एकत्र झाले होते। आजही तितकीच गर्दी पाहायला मिळाली होती। या सगळ्या पार्श्वभूमीवर 26 तारखेला ठाकरे बंधू एकत्र मोर्चा काढणार आहेत आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे हे पुन्हा एकत्र येताना पाहायला मिळणार आहेत आणि देशभरातील विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर हे संयुक्त आंदोलन असणार आहे। आणि मराठी भाषेच्या मुद्द्यावरती राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे एकत्र आले होते आणि आता विद्यार्थ्यांच्या भवितव्यावरती पुन्हा हे एकत्र येणार आहे। उद्या राज ठाकरे यांची पत्रकार परिषद असेल आणि त्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे घोषणा करणार की काही याबाबत पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र 26 तारखेला मुंबईत राज ठाकरेंचं संयुक्त जे ते मोर्चा असणार आहे, आंदोलन असणार आहे। रिद्धी जी, महेंद्र, धन्यवाद सगळ्या माहितीसाठी।